आदिवासी विकास विभागाचा 5 ऑगस्टला काढलेला जी.आर. वादात सापडलाय. विद्यार्थ्यांच्या हक्कांवर बंधनं घातल्याचा आरोप आहे. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष केल्यानं संताप पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांना संघटना आणि आंदोलनात सहभागी होण्यावर बंधनं असतील. आदिवासी विद्यार्थी विदर्भ संघाचं आंदोलन पाहायला मिळते, तर जी.आर. तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. समाज कल्याणच्या वसतिगृहाला कुठलंही असं वयाचं बंधन नाही आहे. आम्ही या ठिकाणी आमच्या विभागाचे जे सचिव वाघमारे सर यांच्यासोबत VC-वर चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. त्यानंतर प्रशासनाने सुद्धा आमची या ठिकाणी दखल घेतलेली नाहीये. या जी.आर. मध्ये नुसते वयाची अट नाहीये, तर जे शैक्षणिक खर्च विद्यार्थ्यांना दिला जातो हा शैक्षणिक खर्च सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. जोपर्यंत हा जी.आर. रद्द होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे असेच चालू राहणार आहे. नुसते हे आंदोलन नागपुरात नाही तर महाराष्ट्रातील कोपऱ्याकोपऱ्यामध्ये हे आंदोलन आम्ही उभे करू. बीडमध्ये 24 कोटींच्या ऑनलाईन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. 4 अनोळखी खातेदारांवर गुन्हा दाखल झालाय. खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी केल्याचं उघड झालंय. बीड जिल्ह्यात विविध बँकांमधील मनी म्यूल खात्यांचा वापर करून तब्बल 24 कोटी रुपयांच्या ऑनलाईन सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तपासातून सायबर गुन्हेगारांचे मोठे सिंडिकेट सक्रिय असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी 4 अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय, तर कमिशनच्या आमिषापोटी स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांचा या सिंडिकेटमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी आणि पुढे वितरित करण्यासाठी करण्यात आल्याचं देखील समोर आलंय. नागरिकांची फसवणूक झालेली रक्कम ही ज्या अकाउंट्समध्ये ठेवली जाते, ज्या अकाउंट्समधून काढली जाते, अशा मनी म्यूल अकाउंटची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला मिळालेली होती. महाराष्ट्र सायबर विभागाकडून सदर मनी म्यूल असलेले 21 अकाउंट्सची माहिती बीड पोलिसांना मिळाली होती. माननीय पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कावत यांचे मार्गदर्शनात बीड सायबर पोलीस ठाणे येथे अशा 4 मनी म्यूल अकाउंट धारकांच्या विरोधात भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 12/8/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विद्यार्थिनींना बस उपलब्ध न झाल्यानं अंधारात पायी जावं लागते. प्रवास विद्यार्थिनींचा खरं तर सुरक्षा आता ऐरणीवर आलेली आहे. शाळा सुटल्यानंतर एसटी बस न आल्यानं विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात आपला पायी प्रवास करत घर गाठावं लागते. यामुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देहरे आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी रोज विद्यार्थिनी कोगदे गावातून 5 ते 6 किलोमीटरचा बसनं प्रवास करतात. मात्र शाळा सुटल्यानंतर रात्रीची बस न आल्यानं या विद्यार्थिनींनी रात्री पायी प्रवास करत गाव गाठले. याच रस्त्यानं जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वारानं पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींचे व्हिडिओज मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. रोज नाही येत काय आजच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.